नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, शिक्षण प्रसारक मंडळ वणी द्वारा संचालित लोकमान्य टिळक महाविद्यालय यांच्या वतीने घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन क्लासेस करिता विषय भौतिकशास्त्र साठी मी हेमंत दामोदर जुमडे यापूर्वी माझ्या युनिटचे जवळपास 3 वेगवेगळे पार्ट झालेले आहेत. पहिल्याच युनिटवरचा हा चौथा पिरियड आपण घेत आहोत, ज्याच्यामध्ये आपण मागच्या पिरियडमध्ये झालेला आणि त्याच्याशी निगडीत असणारा आजच्या पिरियडमध्ये आपण पाहणार आहोत. ओके, तर आपण जाऊया. मोमेंट ऑफ इनर्शिया. मागच्या पिरियडला आपण मोमेंट ऑफ इनर्शिया कशाला म्हणायचं ते बघितलं, कसा काढायचा ते पण बघितलं, ज्याला आपण IA लेटरने डिनोट करतो. आज आपण मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए युनिफॉर्म डिस्क पाहणार आहोत. तर मुळात डिस्क म्हणजे काय? डिस्क म्हणजे 2 डायमेन्शनल सर्क्युलर ऑब्जेक्ट, जी थिकनेस जी आहे ती निग्लिजिबल असली पाहिजे, नसण्यासारखी. एखादी बांगडी असेल, एखादं कडं असेल किंवा आणखी त्याही पेक्षा बारीक जर काही असेल, सर्कल, रिंग, तर त्याला आपण डिस्क म्हणू शकतो. Disk is a two-dimensional circular object of negligible thickness. It is said to be uniform if its mass per unit area and its composition is the same throughout. त्याला आपण युनिफॉर्म डिस्क कसं कधी म्हणता येईल? जर मास पर युनिट एरिया जर सारखा असला, एकसारखी बनलेली असली, तर आपण त्याला युनिफॉर्म आहे असं म्हणू शकतो. म्हणजेच काय? द रेशिओ सिग्मा इज इक्वल टू m by a, दॅट इज मास अपॉन एरिया, इज कॉल्ड द सरफेस डेन्सिटी. त्याला सरफेस डेन्सिटी असं म्हणतात. कन्सिडर ए युनिफॉर्म डिस्क ऑफ मास m. समजा एक डिस्क आहे माझ्याकडे जिचं मास कॅपिटल M आहे अँड रेडियस r, ची रेडियस r आहे, रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस विच इज लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन पासिंग थ्रू इट्स सेंटर. जसं की आपल्याला या डायग्राममध्ये दिसत असेल की एक रिंग दिलेली आहे, तिला खाली लिहिलेला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए डिस्क, जिची जाडी खूप कमी आहे, रेडियस r दिसत आहे डायग्राम मध्ये आपल्याला सर्वांना. बाहेरची रेडियस जी आहे ती r आहे, आतली रेडियस जी आहे ती स्मॉल r आहे आणि ती इलेमेंटल रिंग आहे असं आपण दाखवलेलं आहे या ठिकाणी. रोटेटिंग अबाउट इट्स ओन ॲक्सिस, मधातल्या ॲक्सिस मधून ती रोटेट होत आहे, विच इज लाईन परपेंडिक्युलर टू द प्लेन, रिंगला परपेंडिक्युलर आहे, पासिंग थ्रू इट्स सेंटर. Therefore sigma is equal to सरफेस डेन्सिटी, सिग्मा इज इक्वल टू मास अपॉन एरिया. हा जो फॉर्म्युला होता त्याच्यामध्ये मास असेल कॅपिटल M आणि कोणत्याही रिंगचा एरिया हा पाय स्क्वेअर असतो, त्यामुळे या ठिकाणी एरिया आहे पाय. As it is uniform circular object, it can be considered to be consisting of a number of concentric rings of radii increasing from practically 0 to r. जर आपण एक डिस्कचा जर विचार केला तर आपण असं गृहीत धरू शकतो की त्या ठिकाणी छोटे छोटे रिंग्स आहेत, ज्या पहिल्या पॉईंट पासून 0 पासून r पर्यंत गेलेले आहेत. म्हणण्याचा अर्थ काय की समजून चला की ती रिंग जी आहे तिची रेडियस 5 सेंटीमीटर आहे. आपण इमेजिन करू. मग 1-1 मिलीमीटरचे आपण छोटे छोटे पार्ट जर बनवले तर आपल्याला काय लक्षात येईल? 5 सेंटीमीटर मध्ये 50 मिलीमीटर इतक्या रिंग आपल्याला निघेल 1 मिलीमीटरची एक रिंग. वन ऑफ सच रिंग ऑफ मास dm, समजून चला त्यातल्या एका रिंगचा मास स्मॉल dm आहे, as shown by the shaded portion in this figure. या फिगर मध्ये जसं dm हे मास दाखवलेला आहे आणि त्याची जी जाडी आहे ती dr आहे असं आपण दाखवलेलं आहे. आणि किती अंतरावर आहे? ॲट ए डिस्टन्स r. विड्थ ऑफ द रिंग इज dr, तिची जी जाडी आहे ती dr आहे, विच इज सो स्मॉल दॅट द एंटायर रिंग इज टू बी कन्सिडर ॲव्हरेज रेडियस इन प्रॅक्टिकल सेन्स. आपण समजून चाललो की त्या प्रत्येकाची रेडियस जवळपास सारखी. जर असं असेल तर मग आपल्याला असं म्हणता येईल की एखादे बारीक इन्स्ट्रुमेंटने आपण त्याला मोजलेलं आहे, जसं व्हर्नियर कॅलिपर असेल, आणि रेडियस कॉन्स्टंट आहे असं जर म्हटलं तर मग एरिया किती असायला पाहिजे? त्या रिंगचा एरिया असेल सर्कम्फरन्स ऑफ सर्कल म्हणजे 2πr इंटू dr. Therefore sigma is equal to dm upon 2πr into dr.
Therefore dm is equal to काय होईल 2 pi r sigma into dr. As it is a ring, this entire mass is at a distance r from the axis of rotation. Thus the moment of inertia of the ring is IR is equal to dm into r square. कारण आपला मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला होता मास इंटू स्क्वेअर ऑफ रेडियस. या ठिकाणी मास dm आहे आणि डिस्टन्स जे आहे ते स्मॉलर असल्यामुळे फॉर्म्युला तयार झाला मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ रिंग IR is equal to dm into r square. Moment of inertia I of the disk can now be obtained by integrating IR from r is equal to 0 to r is equal to r. Therefore I is equal to 0 to r इंटिग्रेशन IR ही झाली एका रिंगच्या बाबतीत. मग आपल्याला पहिलेपासून जर शेवटपर्यंत जर काढायचं असेल तर असे जितके काही रिंग्स असतील त्या सर्वांचं इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आता इंटिग्रेशनमध्ये करतो काय आपण की 0 पासून तर r पर्यंत जितके काही रिंग आहेत त्यांना आपण ॲड केले. म्हणून फॉर्म्युला तयार झाला I इज इक्वल टू 0 टू r IR इंटिग्रेशन 0 टू r dm इंटू r स्क्वेअर. इंटिग्रेशन 0 टू r dm ची व्हॅल्यू आपण यापूर्वी काढलेली आहे, ती आलेली आहे 2 पाय सिग्मा r इंटू dr इंटू r स्क्वेअर. मग यामध्ये 2 कॉन्स्टंट आहे, पाय कॉन्स्टंट आहे, सिग्मा कॉन्स्टंट आहे, त्यांना बाहेर काढा इंटिग्रेशनच्या. आपल्याला मिळेल I इज इक्वल टू इंटिग्रेशन 0 टू r r क्यूब इंटू dr. नंतर त्याचं इंटिग्रेशन काढलं, आपल्याला व्हॅल्यू मिळाली I इज इक्वल टू 2 पाय सिग्मा r रेज टू पॉवर 4 अपॉन 4. आणि मग 4 आणि 2 यांच्यामध्ये डिवायडेशन झालं तर आपल्याला काय मिळालं बघा. म्हणजे वरच्या बाजूला न्यूमरेटरमध्ये 2 आहे आणि डिनॉमिनेटरमध्ये 4 आहे. दॅट इज इन न्यूमरेटर 2 इन डिनॉमिनेटर 4 विच इज डिवायडेड टू 1/2. म्हणजे त्याचा जो रेशियो असेल तो 1/2. म्हणूनच फॉर्म्युला आलेला आहे 2 पाय m पाय r स्क्वेअर इंटू r रेज टू पॉवर 4 अपॉन 4. देअरफॉर हाफ mr स्क्वेअर. मग त्या मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए रिंग किती तर ते येईल हाफ mr स्क्वेअर. Using similar method, expression for the moment of inertia of the object of the several integratable geometrical shapes can be the derived. सेम याच पद्धतीने आपण वेगवेगळ्या आकाराचे जे काही ऑब्जेक्ट असेल त्यांचा सुद्धा मोमेंट ऑफ इनर्शिया आपण काढू शकतो. त्यातले काही जे आहे ते समोर तुम्हाला पाहायला मिळणार. याचबरोबर यामध्ये आणखी एक पॉईंट येतो, तो महत्वाचा आहे, तो आहे रेडियस ऑफ गायरेशन. ॲज स्टडीड अर्लियर, theoretical calculation of moment of inertia is possible only for the mathematical integratable geometrical shape. म्हणजे जो एक फिक्स आकार असतो त्याच्यासाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. म्हणजे जसं स्क्वेअर असेल किंवा रेक्टँगल असेल किंवा सर्कल असेल, स्पियर असेल, यांच्यासाठी आपण मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. पण समजून चला की एखादी इरेग्युलर सरफेस आहे, जसा एखादा दगड आहे, त्याला कुठलाच एखाद्याला विचारलं की दगडाचा आकार कुठला तर काय सांगेल, तो कुठल्याही आकाराचा असू शकतो. म्हणजे इरेग्युलर जॉमेट्रिकल शेप असेल तर मग त्यासाठी काय करता येईल तर त्यासाठी आपल्याला रेडियस ऑफ गायरेशनला समजून घ्यावं लागेल. However, experimentally we can determine the moment of inertia of any object. एवढंच नव्हे तर आपण कोणत्याही वस्तूचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. इट डिपेंड अपॉन द मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट अँड हाऊ इट इज डिस्ट्रीब्युटेड फ्रॉम द अराउंड ॲज द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणजे मास जे आहे ते कसं डिस्ट्रीब्यूट झालेलं आहे ॲक्सिस पासून, यावरून आपण डायरेक्टली मोमेंट ऑफ इनर्शिया काढू शकतो. इफ वी आर इंटरेस्टेड इन नोविंग द ओनली मास डिस्ट्रीब्युशन अराउंड द ॲक्सिस ऑफ रोटेशन, वी कॅन एक्सप्रेस द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ एनी ऑब्जेक्ट. मोमेंट ऑफ इनर्शियाचा फॉर्म्युला आणखी बदलला बघा. मगाचा जो फॉर्म्युला होता I इज इक्वल टू समेशन ऑफ mr स्क्वेअर, तो बदलून या ठिकाणी I इज इक्वल टू mk स्क्वेअर ठेवू. वेअर m इज द मास ऑफ द ऑब्जेक्ट. इट मीन्स दॅट मास ऑफ दॅट ऑब्जेक्ट इज इफिशियंटली ॲट ए डिस्टन्स k. या ठिकाणी डिस्टन्सला k म्हटलेलं आहे. फ्रॉम द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. इन दिस केस k इज डिफाइंड एज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द ऑब्जेक्ट अबाउट द गिवन ॲक्सिस ऑफ रोटेशन. म्हणण्याचा अर्थ काय की जे आपण रेडियस मध्ये मोजत होतो त्याला के या लेटरने दाखवलेलं आहे आणि त्याला रेडियस ऑफ गायरेशन असं म्हटलेलं आहे. इन अदर वर्ड, इफ के इज द रेडियस ऑफ गायरेशन ऑफ द ऑब्जेक्ट, I इज इक्वल टू mk स्क्वेअर इज द मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ दॅट ऑब्जेक्ट. लार्जर द व्हॅल्यू ऑफ द के, फर्दर द मास ऑफ फ्रॉम द ॲक्सिस. म्हणजे जसं अंतर वाढत जाईल तर के ची व्हॅल्यू जसजशी वाढत जाईल तसं मास पण आपल्याला या ठिकाणी जास्त झालेलं दिसेल. त्याच्यानंतर फिजिक्समध्ये 2 थिअरम जे आहेत ते अतिशय महत्त्वाचे आहेत. त्या दोनपैकी बरेचदा यापूर्वी
एकतरी थिअरम परीक्षेमध्ये विचारलेला आहे. त्याच्यामुळे आपण हे दोन्ही थिअरम चांगल्या पद्धतीने तयार करावे असं मला वाटतं. बघूया काय आहे थिअरम. थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. Expression of moment of inertia of a regular geometrical shapes given in the table 3 are about their axis of symmetry. These are the on the axis of symmetry. However, every time the axis need not be in axis of symmetry. आपण ज्यावेळेस एखादी वस्तू घेतो तर तिला सेंटरला ठेवून आपण त्याचा मोमेंट ऑफ इनर्शिया काढत आहोत. पण अशी काही गरज नाही की ती ॲक्सिस सेंटरमधूनच गेली पाहिजे, आजूबाजूने पण जाऊ शकते. In simple transformation, it may be parallel or perpendicular to the symmetrical axis. For example, if a rod is rotated about one of its ends, the axis is parallel to the axis of symmetry. If the disc or a ring is rotated about its diameter, the axis is perpendicular to the central axis. म्हणजे समजून त्याला एक रिंग आहे आपल्याकडे, त्या रिंगला आपण सेंटरवरून गोल तर फिरू शकतो, पण कॉर्नरवरून पण आपण तिला फिरू शकतो. इव्हन तिला उभी पण फिरू शकतो. मग वेगवेगळे ॲक्सिस असेल आणि म्हणून प्रत्येक वेळेस आपल्याला वेगळी व्हॅल्यू मिळेल. इन सच केसेस सिम्पल ट्रान्सफॉर्मेशन आर पॉसिबल इन द एक्सप्रेशन ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. देज आर कॉल्ड थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस अँड थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ॲक्सिस. त्यालाच आपण पॅरलल ॲक्सिसचा आणि परपेंडिक्युलर ॲक्सिसचा थिअरम असं म्हणतो. सुरुवातीला आपण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस पाहूया. In order to apply this theorem of parallel axis to any object, we need two axes parallel to each other, with one of them passing through the center of mass of the object. म्हणजे जो कुठला मास घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला दोन ॲक्सिस असणं गरजेचं आहे. एक ॲक्सिस सेंटरमधून जाणारी पाहिजे आणि दुसरी ॲक्सिस कुठूनही गेली तरी चालते, पण पहिल्या ॲक्सिसला पॅरलल पाहिजे. बघा या ठिकाणी तुम्हाला डायग्राम दिसत आहे थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिसची. काय दिसत आहे डायग्राम मध्ये, थोडं बारीक जर बघाल तर तुम्हाला लक्षात येईल की सी हा सेंटर आहे, ज्यामधून सेंट्रल ॲक्सिस गेलेली आहे ए बी. ॲक्सिस ए बी ही जी आहे ती सेंट्रल ॲक्सिस आहे, सी या पॉईंट मधून गेली. आणि दुसरी ॲक्सिस आहे पी एम, जी ओ या पॉईंट मधून गेलेली आहे, जी सेंटर पासून एच इतके अंतरावर आहे. आणि दोन्ही ॲक्सिस ज्याला म्हणतो आपण थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस मध्ये, म्हणजे जशी पी एम आणि ए बी किंवा एम पी आणि ए बी ह्याच्या दोन ॲक्सिस आहेत, त्या दोन्ही ॲक्सिस एकमेकाला पॅरलल आहे, याचा अर्थ सारख्या अंतरावर. जर समजून झालं की एम पीचा मोमेंट ऑफ इनर्शिया I0 आहे, IO आहे, आणि ए बीचा मोमेंट ऑफ इनर्शिया IC आहे. आता याला IC आणि IO काय नाव दिलं? आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया, सी म्हणजे सेंटर, सेंटरमधून जाणाऱ्याला आयसी नाव दिलं. आय म्हणजे मोमेंट ऑफ इनर्शिया आणि ओ म्हणजे ओ या पॉईंट मधून जाणार आहे, असं जर गृहीत धरलं तर आपल्याला या ठिकाणी दिसेल की दोन्ही ॲक्सिसचा मोमेंट ऑफ इनर्शिया या ठिकाणी दिले आहे. एच हे ओसी हे डिस्टन्स एच आहे दिलेल्या डायग्राम वरून. आता आपण काय केलं, डी एक पॉईंट घेतला जो आउटसाइड आहे बॉडीमध्ये, आणि सी पासून डी ला जोडलं, परत ओ पासून डी ला जोडलं, आणि डी पासून एन ला परपेंडिक्युलर टाकला. इकडे जे आहे एच लाईन म्हणजे ओसी जे अंतर आहे ते वाढवलं सी एन पर्यंत, त्या ठिकाणी तुम्हाला राईट अँगल तयार झालेला दिसेल. आणि दिलेल्या याच्यात तुम्हाला दोन ट्रँगल दिसतील, त्याला बारकाईने बघा. त्या ट्रँगलला आपण असं वाचू शकतो ओ एन डी, जो राईट अँगल ट्रँगल आहे. दुसरा सी एन डी, हा पण राईट अँगल ट्रँगल आहे. म्हणजे एकाच याच्यामध्ये दोन ट्रँगल आपल्याला त्या ठिकाणी तयार झालेले दिसेल. फिगर 1.15 gives an object of mass m. समजून चला एक ऑब्जेक्ट आहे ज्याचा मास m आहे, एखादा दगड असेल किंवा आणखी कुठला असेल, कुठल्याही आकारात, आणि ॲक्सिस एम ओ पी इज एनी ॲक्सिस पासिंग थ्रू द पॉईंट ओ. ॲक्सिस ए सी बी इज द ॲक्सिस पासिंग थ्रू द सेंटर ऑफ मास सी. पण दोन्ही ॲक्सिस पॅरलल आहे, पॅरलल टू द ॲक्सिस एम ओ पी ॲट ए डिस्टन्स एच फ्रॉम इट, एच इज इक्वल टू सी ओ, आपण डायग्राम मध्ये दाखवलेला आहे. कन्सिडर ए मास एलिमेंट dm located at a point D perpendicular on the OC produced from the point D is dn.
then moment of inertia of the object about the axis ACB is given by IC is equal to integration dc square into dm, and about the MOP IO is equal to integration do square into dm. त्या ठिकाणी डीसी आणि डीओ काय आहे तर अंतर आहे ऍक्सिस पासूनचं, म्हणजे तेच केलेलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शियाचा जो फॉर्म्युला होता की मास इंटू रेडियसचा स्क्वेअर, या ठिकाणी डीसी आणि डीओ ही रेडियस आहे म्हणून त्यांचा स्क्वेअर आपल्याला दिसत आहे. मग फॉर्म्युल्यामध्ये काय दिसत आहे आपल्याला, आपण जर थोडंसं पुन्हा एकदा जर डायग्रामकडे वापस गेलो तर आपल्याला दिसेल आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन डीओ स्क्वेअर इंटू डीएम. बघा पुन्हा एकदा आयओ इज इक्वल टू इंटिग्रेशन डीओ स्क्वेअर इंटू डीएम. पण डीओ म्हणजे काय बघा डायग्राम मध्ये, डीओ डी पासून ओ पर्यंत अंतर. डीओ म्हणजे काय तर आपल्याला लक्षात येईल डीएन स्क्वेअर प्लस एनओ स्क्वेअर इंटू डीओ. तर हा कुठून आला, पायथागोरस थेरम. पायथागोरस थेरम काय सांगत होता की जो कर्णाचा वर्ग आहे तो बाजूंच्या वर्गाच्या बरोबरीत असतो. या ठिकाणी जी साईड आहे ओडी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर किंवा एनओ स्क्वेअर प्लस डी एन स्क्वेअर, त्याच्यामुळे ओडी स्क्वेअर आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. तेच इथे घेतलेलं आहे, ओडी म्हणा किंवा डीओ म्हणा, डीओ स्क्वेअर इज इक्वल टू डी एन स्क्वेअर प्लस एनओ स्क्वेअर इंटू डी एन. मग याला आणखी डिवाइड केलं, डी एन स्क्वेअर प्लस एनओचा स्क्वेअर काढलेला आहे. एनओचा स्क्वेअर काय होईल, स्क्वेअर आपण जसं एनओला जर आपण बघितलं तर एनओ अंतर बघा, एन पासून ओ पर्यंत अंतर असताना ओ सी आणि सी एन हे दोन अंतर आपल्याला एकत्र झाले म्हणजेच एनओ कम्प्लीट दिसत आहे. ओ सी प्लस सी एन इज इक्वल टू एनओ. सो dn square is equal to nc square plus twice nc into co plus co square into dm असा हा फॉर्म्युला तयार आहे. नंतर आणि ज्याच्यामुळे आपल्याला या दोन्ही फॉर्म्युल्याला एकत्र करून आपल्याला रिझल्टंट फॉर्म्युला. त्याच्यानंतर थिअरम ऑफ पॅरलल ॲक्सिस, तो कसा आहे तो बघा. दिस थिअरम रिलेट द मोमेंट ऑफ इनर्शिया of a laminar object about a mutually perpendicular or the concurrent axis of two of them in the plane of the object and the third perpendicular to the object. Laminar object is like a leaf or any two-dimensional object, example ring, disc, any plane sheet, etc. या ठिकाणी एक लॅमिनर बॉडी दाखवलेली आहे, तुम्हाला दिसत असेल. काय दिसत आहे, बॉडीला 3 ऍक्सिस आहे, एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस. बॉडी 2 डायमेन्शनल आहे पण ऍक्सिस 3 आहे. आता याच्यामध्ये आपल्याला काय करता येईल, ती जी दिलेली बॉडी आहे तिला आपण 3 ऍक्सिसला रोटेट करायचं. जसं एक्स ऍक्सिसला रोटेट करत असताना आपल्याला एक्स साइडला एरो दाखवलेला आहे बघा, असा सर्क्युलर एरो दिसत आहे. वाय साइडला रोटेट करत असताना वाय साइडला एरो दाखवलेला आहे आणि झेड ऍक्सिसला रोटेट करताना झेड ऍक्सिसला एरो दाखवलेला आहे. म्हणजे त्याला रिव्हॉल्व करायचं. ओ हा ओरिजिन पॉइंट आहे आणि बाकीचे ओ ए, ओ वाय, ओ झेड हे तिन्ही म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस आहेत. आता परत पुन्हा म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस म्हणजे काय, द ऍक्सिस विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर. द ऍक्सिस विच आर परपेंडिक्युलर टू इच अदर इज कॉल्ड म्युच्युअली परपेंडिक्युलर ऍक्सिस. आता कशाला म्हणायचं, एखादा कॉर्नर आहे, तुम्ही ज्या रूम मध्ये बसलेले आहात त्या रूमचा एखादा कॉर्नर बघा, तुम्हाला असं लक्षात येईल की त्या कॉर्नरला 3 ऍक्सिस मीट होत आहे. एक एक्स ऍक्सिस असेल, दुसरी वाय ऍक्सिस असेल आणि तिसरी झेड ऍक्सिस असेल. तर या तिन्ही ऍक्सिसला आपण या डायग्राम मध्ये या पद्धतीने दाखवलेलं आहे. ओ पासून एम आणि ओ पासून एन चं अंतर ओ एन हे वाय असेल आणि ओ एम हे एक्स असेल. आता इकडे जर डिस्टन्स घेतला, पी हा पॉईंट घेतला, तर अपोजिट साइडला पण ते डिस्टन्स तेच असायला पाहिजे. म्हणजे ओ एन जर एक वाय असेल तर एम पी सुद्धा वाय असेल, ओ एम जर एक्स असेल तर एन पी सुद्धा एक्स असेल, असे या ठिकाणी आपल्याला दिसत आहे. As shown in the figure, a rigid laminar body object able to rotate about the mutually perpendicular axis x, y, z respectively in the object while the z axis is perpendicular to it. In all are the concurrent at point O. म्हणजे तिन्ही ऍक्सिस एका पॉइंटला O या पॉइंटला मिळतात. Consider a mass element dm is located at any point P
then Pm is equal to y and Pn is equal to x are perpendicular drawn from the point P respectively on the x and y axis. The respective perpendicular distances of the point M from the x, y, z will be then by x and under root y square plus x square. If Ix, Iy, Iz are the respective moment of inertia of the body about the x, y and the z, समजून झालं की x axis चा मोमेंट ऑफ इनर्शिया Ix आहे, y axis ला फिरवत होतो तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया Iy आहे आणि z axis ला जेव्हा आपण फिरवायला लागलो तेव्हा मोमेंट ऑफ इनर्शिया Iz झाला. तर मग या तीन ऍक्सिसच्या रिलेशन मध्ये काय असेल तर आपल्याला असं दिसेल जेव्हा आपण x axis ला फिरवत होतो त्यावेळेस डिस्टन्स y होतं म्हणजेच Ix इज इक्वल टू समेशन ऑफ y स्क्वेअर इंटू dm. याच पद्धतीने जेव्हा आपण y axis ला फिरवत होतो Iy इज इक्वल टू इंटिग्रेशन x स्क्वेअर इंटू dm आणि z axis ला जेव्हा फिरवत होतो तेव्हा x आणि y या दोघांचं ऍडिशन झालेलं असेल. Iz इज इक्वल टू इंटिग्रेशन y स्क्वेअर प्लस x स्क्वेअर इंटू dm. Iz इज इक्वल टू y स्क्वेअर इंटू dm प्लस x स्क्वेअर इंटू dm इज इक्वल टू Ix प्लस Iy. म्हणजेच काय Iz इज इक्वल टू Ix प्लस Iy हा सरळ सरळ फॉर्म्युला तयार होईल. दिस इज द मॅथमॅटिकल फॉर्म ऑफ थिअरम ऑफ परपेंडिक्युलर ऍक्सिस. आणि याचं स्टेटमेंट जर द्यायचं झालं तर काय म्हणता येईल आपल्याला, द मोमेंट ऑफ इनर्शिया Iz ऑफ ए लॅमिनार ऑब्जेक्ट अबाउट द ऍक्सिस z perpendicular to its plane is the sum of its moment of inertia about two mutually perpendicular axes x and y in its plane, all of three axes being concurrent. त्याच्यानंतर पुढचा जो पॉइंट दिलेला आहे तो आहे अँग्युलर मोमेंटम or momentum of linear momentum. The quantity in rotational mechanics analogous to the linear momentum in angular momentum. म्हणजे लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम हे एकमेकाला रिलेट करतात. और मोमेंट ऑफ लिनियर मोमेंटम इट इज सिमिलर टू द टॉर्क being a moment of force. If P is the instantaneous linear momentum ला आपण PL मीटरने दाखवतो, of a particle undertaking a circular motion, its angular momentum at the instant is given by L is equal to R cross P. म्हणजे vector is equal to vector R cross vector P, where R is the position vector from the axis of rotation. Its magnitude is the product of the linear momentum and its perpendicular distance from the axis of rotation L is equal to P cross R sin theta, where theta is the smaller angle between the direction of P and R. त्याच्यानंतर परत पुन्हा एक्सप्रेशन दिलेलं आहे अँग्युलर मोमेंटम कसा काढायचा तो इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शियाच्या रूपात आपल्याला अँग्युलर मोमेंटम काढायचं आहे. आता दाखवलेल्या डायग्राम मध्ये जो स्पीड आहे तो अँग्युलर स्पीड आहे तो ओमेगा आहे असं समजा आणि ती ऍक्सिसला कुठल्या तरी ऍक्सिसला फिरत आहे असं समजून चालू आपण. फॉर थिओरेटिकल सिम्प्लिफिकेशन लेट अस कन्सिडर एन ऑब्जेक्ट consisting of a n number of particles of masses m1, m2, mn at the respective perpendicular distance r1, r2, rn respectively from the axis of rotation. आपण असं समजलं एक वस्तू घेतली तर त्याच्यामध्ये अनेक पार्टिकल असतील, त्यातले आपण मोजता येते एवढे पार्टिकल जर घेतले तर त्याला नावं दिली m1, m2, m3, m4 डॅश mn आणि त्यांचं अंतर घेतलं r1, r2, r3, r4, rn from the axis of rotation. As the object rotates, all the particles perform uniform circular motion with same angular speed omega, but the different linear speed v is equal to r1 into omega. म्हणजे प्रत्येकाची अँग्युलर वेलोसिटी सारखी असेल पण लिनियर वेलोसिटी मात्र प्रत्येकाची वेगळी असेल. v1 is equal to r1 ओमेगा असेल, v2 is equal to r2 ओमेगा असेल, vn is equal to rn ओमेगा असेल. The direction of individual velocity v1, v2, etc. are all the tangent to their respective tracks. The linear momentum of the first particles of its magnitude p1 is equal to m1 v1 is equal to m1 r1 omega, its direction along the v1. Its angular momentum is thus the magnitude of l1 is equal to p1 r1 is equal to m1 r1 square omega. अशा पद्धतीने पहिल्याचा आपण लिनियर मोमेंटम काढला l1 is equal to m1 r1 square omega, दुसऱ्याचा असेल l2 is equal to m2 r2 square omega, l3 तिसऱ्याचा l3 is equal to
m3 r3 square omega dash 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 ln is equal to mn rn square omega. For a rigid body with a fixed axis of rotation, all these angular moments are directed along the axis of rotation, and this direction can be obtained by using the right hand thumb rule. ज्याला आपण असा राईट हँड थंब रूल म्हणतो त्या पद्धतीने याची डायरेक्शन काढता येईल. ऑल ऑफ देम हॅव द सेम डायरेक्शन. देअर मॅग्निट्यूड कॅन बी algebraically added. Thus the magnitude of angular momentum of the body is given by. मग या सर्वांची बेरीज केलेली आहे. L is equal to m1 r1 square omega plus m2 r2 square omega plus dash 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 mn rn square omega. सर्वांचे ऍडिशन मध्ये सर्वांमध्ये ओमेगा कॉमन आहे, बाहेर काढला ब्रॅकेटच्या. m1 r1 square plus m2 r2 square plus dash 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 mn rn square ब्रॅकेट कंप्लीट केलं ओमेगा. आणि m r square summation of m r square is nothing but the angular momentum that is nothing but the moment of inertia I, where I is equal to m1 r1 square m2 r2 square plus dash 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 mn rn square is the moment of inertia of the body about the given axis of rotation. Thus the expression for the angular momentum L is equal to I into omega is analogous to the expression P is equal to mv of linear momentum if the moment of inertia I is replaced by the mass which is the physical significance. म्हणण्याचा अर्थ काय आहे? लिनियर मोमेंटम p इज इक्वल टू मास इंटू वेलोसिटी, तर अँगुलर मोमेंटम L इज इक्वल टू मोमेंट ऑफ इनर्शिया इंटू अँगुलर वेलोसिटी, दोन्ही एकमेकाला रिलेटेड. त्याच्यानंतर टॉर्क काढलेला आहे बघा, दिसत असेल. एक्सप्रेशन फॉर द टॉर्क इन टर्म्स ऑफ मोमेंट ऑफ इनर्शिया. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये. डायग्रामला जर थोडंसं बारकाईने जर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की 3 पार्टिकल घेतलेले. एक m1 आहे, दुसरा m2 आहे, बाकी m3 m4 असेल. सरळ सरळ mn घेतले. पहिल्याचं डिस्टन्स r1 आहे, दुसऱ्याचं डिस्टन्स r2 आहे, तिसऱ्याचं डिस्टन्स r3 असेल आणि शेवटच्याचं डिस्टन्स rn आहे समजू, n पार्टिकल असल्यामुळे. पहिल्यावर एक्झर्ट होणारा फोर्स F1 आहे. F is equal to ma, therefore F1 is equal to m1 a1, F2 is equal to m2 a2, Fn is equal to mn an. अशा पद्धतीने ते एक्सप्रेशन असेल. आता याच्यावरून काय लक्षात आलं, दिलेलं आहे. This figure shows that the rigid object rotating with a constant angular acceleration alpha about an axis perpendicular to the plane of paper. For the theoretical simplification, let us consider the object to be consisting of n number of particles of masses m1, m2, mn at the respective perpendicular distance r1, r2, rn from the axis of rotation. As the object is rotated, all the particles perform the circular motion with the same angular acceleration alpha but with the different linear tangential acceleration. आणि मग यावरून आपण लिनियर ॲक्सेलरेशन काढलं, ज्याला टेंजेन्शियल ॲक्सेलरेशन पण म्हणतो. a1 is equal to r1 alpha, a2 is equal to r2 alpha, an is equal to rn alpha, etc. Force experienced by the first particle पहिल्यासाठी काढला आपण. f1 is equal to m1 a1 is equal to m1 r1 alpha. अशाच पद्धतीने आपण बाकीच्यांसाठी फोर्स काढला, त्या सर्वांचा फोर्स निघेल. As these forces are the tangential, their respective perpendicular distance from the axis of rotation are r1, r2, rn. Thus the torque experienced by the first particle magnitude Tesla 1 is equal to F1 r1. आता F1 ची व्हॅल्यू आली होती m1 r1 अल्फा आणि या ठिकाणी r1 ने पुन्हा मल्टिपल केलं, त्याच्यामुळे काय झालं m1 r1 स्क्वेअर अल्फा. मग टेस्ला 2 m2 r2 स्क्वेअर अल्फा, टेस्ला 3 m3 r3 स्क्वेअर अल्फा. अशा पद्धतीने त्या सर्वांना ऍड केलं तर आपल्याला लास्ट टॉर्क मिळेल. रिझल्टंट टॉर्क टेस्ला इज इक्वल टू टेस्ला 1 प्लस टेस्ला 2 प्लस टेस्ला n आणि त्यांचं समेशन केलं तर m1 r1 स्क्वेअर प्लस m2 r2 स्क्वेअर प्लस mn rn स्क्वेअर अल्फा, that is I into alpha, where I is equal to moment of inertia m1 r1 square plus m2 r2 square plus mn rn square is the moment of inertia of the object about the given axis of rotation. The relation Tesla is equal to I into alpha is analogous to the F is equal to ma for the translational motion of the moment of inertia I replaced by the mass m which is the physical significance. तर या पद्धतीने आपल्याला हे एक्सप्रेशन दिलेलं आहे. या एक्सप्रेशनला क्लिअर करण्यासाठी चांगली पद्धत असेल की आपण एखाद्या पेजवर ही सर्व एक्सप्रेशन लिहून पाहणे आणि वारंवार त्याची प्रॅक्टिस करणे, ज्याच्यामुळे आपल्याला ते सहज सोडवता येईल. धन्यवाद. आजच्यासाठी आपण इथेच थांबणार आहोत.
या विषयावर जर आणखी काही जर तुम्हाला जर नसेल समजलं तर मी माझा मोबाईल नंबर खालच्या याला दिलेला आहे. परत एकदा बघा 8379801315 या मोबाईल नंबरवर मला कॉन्टॅक्ट करून जर कुठली अडचण जर असेल तर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.